हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू रेसिपी। आज मी सुक्या जेवड्याची भाजी करते। हा मोठा जेवडा आहे, बारीक नाहीये, मोठा आहे। मी याची भाजी करते बटाटा टाकून। आता मी असा एक एक करून निवडून घ्यायचा तिला। त्याच्यात ना असं असते, ते बाहेर काढायचे असते, ती मी काढून घेते आता। चला मी काढून भेटते तुम्हाला नंतर। मित्रांनो, हा बघा मी निवडून घेतला सगळा। हा बघा, मी एक कढाई घेतलं गॅसवर आणि त्याच्यात पाणी टाकते आणि आता हे सुक्या कोलंबी याच्यात टाकणार। चांगला उकडून घ्यायचा। बघा मित्रांनो, किती चांगला उकडून झाला। असा उकडून द्यायचा 5 मिनिटात याच्यात ठेवून असा उकडून द्यायचा तिला। उकडून झाला। आता असंच मी असं गरम पाणी ठेवते मी आता मी पाणी काढणार नाही, मी नंतर काढते। तेल टाकून घेतले कढाईत। आता मी टाकते जिरं टाकते, मी कढीपत्ता टाकते। 4-5 लसूणच्या पाकळ्या आहेत, आम्ही कुटून घेतलेल्या। 2 हरी मिरची मी बारीक कापून घेतलेल्या। मोठा कांदा घेतलेला आहे, 2 मोठा कांदा होता, मी तिला बारीक कापून घेतलं। गाईज, मी धुवून तिला जालीत ठेवले। त्याच्यात पाणी असते ना, ते पाणी सगळं निघून जाईल। असा दाबून सगळं पाणी काढायचं आणि कढाईत तेल घेतलं ना, ते तिच्यात भाजून घ्यायचं। मग हळद काही नाही टाकणार मी, असंच भाजून घेतलं। पण असा कापून घेतलेला गाईज बघा। हा बटाट्याला पण भाजून घेणार मी। कांदे आपले सॉफ्ट झाला। आता मी 2 मोठा टोमॅटो होता, त्याला मी बारीक कापून घेतला, ते पण टाकते। बघा मी काढून घेतला। आता बटाटा पण भाजून घेणार। मीठ टाकते, लसूण, काश्मीरी लाल मिरची टाकते, ती धनिया पावडर टाकते, मालवणी मसाला हा पण टाकते, हळदी टाकते। मी पहिले नाही टाकलेला होता, म्हणून मी आता हळद टाकते। टोमॅटो वगैरे शिजायला थोडीशी पाणी टाकते। घेतलेला जेवढा टाकते, भाजलेला बटाटा पण टाकते। बटाटा वगैरे शिजायला पाणी टाकते। 7 मिनिटासाठी झाकून ठेवणार मी। कंप्लीट झाला गाईज। आता मी टाकते बारीक कापलेला कोथिंबीर। माझा रेसिपी कसा वाटते तुम्हाला, ते मला कमेंट करून सांगा।